मांडाच्या कौशल्यांना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. तर एक असा सेगमेंट आहे आपला, तर तो आपण आता करणार आहोत की माइंड और हार्ट. म्हणजे अनेक सिच्युएशन्स असतात आपल्या लाईफमधल्या. तर काही ठिकाणी आपल्याला थिंकिंग जास्त अप्लाय करावं लागतं, तर काही ठिकाणी आपल्याला फिलिंग्स जास्त अप्लाय करायला लागतं. तर एक एक सिच्युएशन मी तुम्हाला विचारत जाईन आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने उदाहरणं वगैरे देऊन तुम्ही काय तिथे जास्त अप्लाय केलं ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. असा हा एक सेगमेंट आहे. तर माइंड और हार्ट. हां, तर नवीन प्रोजेक्ट सिलेक्ट करताना तुम्ही थिंकिंग जास्त कराल की फिलिंग्स जास्त कराल? कसं डिसिजन? फिलिंग्स. ओके, कसं म्हणजे काय? मुळात कलेचा प्रांत आहे, हां, तर भावना त्याच्यात महत्त्वाच्या आहेत. बरोबर. तर काही नवीन करायचं असलं तरी ते कलेला धरूनच असायला पाहिजे आणि कला ही भावनेला धरूनच असते. हो. तर कारण त्याच्यातला अस्थेटिकल जो सेन्स असतो हां हां. हाच त्याच्यातला मूळ त्याचा गाभा आहे. त्याचं सौंदर्य हो. हेच त्याचं खरं त्याचा गाभा आहे. तुम्ही स्ट्रक्चर त्याला काही द्या, हां तर म्हणून त्याला कन्सीव्ह करताना त्या गोष्टीला हां हां. मनाकडनंच ते होणं जरुरी आहे असं मला वाटतं. ओके. म्हणजे त्याला बुद्धी एक पैलू पाडते. हां बुद्धीचा आधार घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. हां, जोड मिळते. बुद्धीची जोड पाहिजेच पाहिजे. काही गोष्टी तुम्हाला फिल्टर आउट करायला लागतात, हां. काही गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं कमी जास्त एडिट करायला लागतात. पण तरी काही गोष्ट करताना जी कलाप्रधान गोष्ट असेल हां तरी त्याला प्रेरणा मनातनं मिळालेली पाहिजे हां, करेक्ट. क्या बात आहे. असं मला वाटतं. अरे वा, खूप छान खूप छान. तर ह्या सेगमेंटमधला पुढचा भाग असा आहे की साथ संगत आणि सोलो परफॉर्मन्स कशासाठी माइंड जास्त ॲप्लाय होतं आणि कशासाठी फिलिंग्स जास्त ॲप्लाय होतात? साथ संगत आणि सोलो परफॉर्मन्सला कोणाला तरी तुम्ही साथ करताय आणि तुमचा डिपेंड्स ऑन सिच्युएशन. हां, मी असं म्हणेन की साथ संगतीमध्ये पण तुम्हाला कधी कधी बुद्धीचा वापर करायला लागतो, ओके. कधी कधी तुम्हाला मनचा ऐकायला लागतं. ओके. तसंच सोलो वादनातही हे कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. हां हां कारण जेव्हा तुमच्याकडे चॉईस असतो हां हां तेव्हा तुम्ही सगळे रिसोर्सेस यूज करू शकता. हां तेव्हा असं होऊ शकत नाही की तुम्ही एकालाच प्राधान्य द्याल. हां हां हां. जेव्हा तुमच्याकडे चॉईसच नसतो तेव्हा एकच काहीतरी धरायला लागतं. बरोबर. पण जेव्हा चॉईस आहे की फिलिंग्स आणि ॲट द सेम टाइम तुम्ही विचार, हां हा जर ज्याच्याकडे चॉईस असेल हां हां. तर माझ्या मते दॅट इज द मोस्ट आयडियल सिच्युएशन अँड आयडियल थिंग वन कॅन डू. हां हां सो कारण माइंड हे फिल्टर आउट करून हां ते प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न कर आणि मन ही फक्त ते उर्मीतनं एक काहीतरी येत असतं हां आणि त्याला शब्द जे आहेत ते बुद्धीत आणि त्याला तुमच्या इमॅजिनेशननी मिळत असतात. हां. तर मला असं वाटतं की प्रेझेंटेशनमध्ये साथसंगतीत किंवा सोलोमध्येही ह्या दोन्हीचा प्रयोग तुम्हाला स्विचओव्हर करून किंवा सायमल्टेनियसली करावा. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वा. आणि फॅमिलीमध्ये असताना किंवा सायली आणि अरीन यांच्यासोबत असताना तुम्हाला जास्त कशाची तुम्ही मदत घेता?
थिंकिंग की फिलिंग्स? थिंकिंग. बरं, ते कसं? थिंकिंग, हां, कारण एवढा विचार करून तुम्ही सांगताय म्हणजे नक्कीच. कारण आता उदाहरण आहे जसं तुमच्याकडे. आरीन बरोबर ऑफकोर्स फिलिंग्स ही असतातच, ही त्याची पार्श्वभूमी असते तुमच्या प्रत्येक नात्यामधली, हां हां तर ती कधी मिस आउट होणार नाही. हां 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 पण शेवटी व्यवहार पण बघायला लागतो, त्या दिवसाचं काय गरज आहे. हां 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 तर तुम्ही नुसतं फिलिंगमध्ये राहू पण शकत नाहीत की आपल्याला त्या दिवशी किंवा त्या वेळेला काय गरजेचं आहे. आता जसं माझं आणि अरिनचं नातं आहे, हां. असं मी त्याच्याशी वडील म्हणून पण आहे, हो फ्रेंड म्हणून पण आहे. हो तर जेव्हा तो तबल्याला बसतो तेव्हा मी त्याच्याबरोबर फ्रेंडली नाही वागू शकत. बरोबर आहे. तर हे मला बुद्धीच सांगू शकते. हां राईट. तर आणि आता तबला नाही आहे, हां आता तू आता फ्रेंडली वाग, ही बुद्धीच सांगू शकते. हां त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं ह्या गोष्टी असं आपल्या तरी भारतीय काय म्हणतात रीतिरिवाजात असं प्रेम आपण उत्कट दाखवत नसतो, जसं आपण आता बघतो हां की वेस्टर्न इन्फ्लुएन्स मध्ये आपण खूप दाखवतो. फादर्स डे, मदर्स डे, जसं आमच्या लहानपणी आम्ही कधी असे मनवलेले. बरोबर आहे. हा, हॅपी फादर्स डे, हॅपी मदर्स डे वगैरे, हा असं कधी मला तरी आठवत नाही. नाही नाही म्हणजे ह्याच्यात काही वाईट नाहीये, जे लोक करतात त्यांच्याबद्दल नाही म्हणत आहे मी, बरोबर. पण असं काही नुकताच एक तो Father's Day असा काही झाला. नसतो. हा, नुकताच फादर्स, पण असं काही प्रयोजन नसतं आपल्या पूर्ण. जर भारतीय परंपरा आपण बघितली हां तर हॅपी फादर्स डेलाच मग काहीतरी बुके न्यायचा, मदर्स डेलाच काहीतरी एक घेऊन जा, असं काही नाही दाखवल्यानेच असतं आणि न दाखवून नसतं, असंही नसतं, नसतं. असं काहीच नाही. तर ते खूप अंडरस्टँडिंग सटल लेवलला असते जेव्हा. मला तर वाटतं आपल्या परंपरेमध्ये रोजच फादर्स डे आणि मदर्स डे असतं. आणि अंडरस्टँडिंग पण महत्वाची असते. एकदा फॅमिली म्हटली की एक अंडरस्टँड करतो की बाबा हां की प्रत्येक माणसाचं एक अंडरस्टँडिंग जर समजलं की बाबा हा कशा प्रकारची व्यक्तिमत्व आहे, हां तर मग त्या एक्सपेक्टेशन्स ह्या राहत नाहीत, मग ह्या फार शालो गोष्टी होऊन जातात, Right. मला असं वाटतं. आणि मग तेव्हा आपण आपलं काम, आपलं त्या रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याच गोष्टी आणि जेव्हा महत्त्वाच्या तुम्ही होतात. फ्रेंडली असता की आता नाही, आता काही शिक्षण नाहीये किंवा डिसिप्लिन्ड अशी कोणती ऍक्टिव्हिटी नाहीये, तेव्हा कसं असतं? तेव्हा आम्ही विथ अ व्हेरी कॅज्युअल आम्ही लोक बाहेर जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, कधी फिरायला फिरायला जातो, जाता. अब्रॉडला जातो फिरायला, असं व्हेरी कॅज्युअल, असं सिरियस काही इश्यू नसतो किंवा असं काही नसतं. जसं आता म्युझिशियनच्या लाईफमध्ये पण हां आमचे पण सीझन असतात काही, हां की जसे ऑक्टोबर पासून पोस्ट मान्सून हां ते मेनली मार्च पर्यंत हां जास्त कॉन्सर्ट्स असतात. अच्छा. एक तर मान्सून मध्ये आउटडोर कॉन्सर्ट्स हो होते, हो हो इनडोर झाले तरी पावसाळ्याच्या जरासं अनसर्टन असल्यामुळे लोक किती येतील हां, नाही येतील ह्यांनी पण थोडे ऑर्गनायझर कमी करतात कमी कॉन्सर्ट, ठेवतात, की हां. थोडंसं अनिश्चितता असते पावसाळ्यात. बरोबर आहे. तसेच फेस्टिवल्स असतात, गणपती फेस्टिवल हो. असतो, नवरात्र असते, त्याच्यामध्ये पण क्लॅश होऊ शकतं. बरोबर आहे. असंही असतं. परत शाळा सुरू जस्ट झालेल्या असतात, त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये तसे कमी प्रोग्राम अच्छा, असतात. म्हणजे जसं गणपतीचे दिवस यायला लागतात तसं तुमचं सगळं परत सीझन पोस्ट नवरात्र नवरात्र म्हणजे ऑक्टोबर नंतर हां. कॉन्सर्ट्स खूप सुरू होतात, हां ते मार्च एंड पर्यंत ओके असतात. मग एप्रिल, मे, जून, अच्छा. एप्रिल ते सप्टेंबर हां कॉन्सर्ट्स कमी असतात. हां तेव्हा आम्ही लोक खूप म्युझिशियन लोक जर ट्रॅव्हलिंग अब्रॉड करत नाही. साधारण सगळे म्युझिशियन बाहेर अब्रॉड 1 महिना 1.5 महिना, एक Right. टूर किंवा 2 टूर असे असतात साधारण. हो. खूप कलाकार समरमध्ये तिथे जातात. बरोबर जेव्हा इथे कॉन्सर्ट्स कमी असतात हां, तेव्हा त्यांचे तेव्हा अब्रॉड बाहेर टूर जातात, असतात. बरोबर. सो तसं बघितलं तर 365 डेज मधले ते लोक कमीत कमी 150-200 दिवस घरात नसतात. घरात नसतात. हो ना. तर जेव्हा घरात असतात तो हॉलिडे. क्या बात आहे. तर असं असतं. Right. तसं मग देन यू हॅव नथिंग टू डू Right. ऍक्च्युली, कारण तसं आमचं डे टू डे आणि लाईफ. तुम्हाला खूप आवडतं म्हणजे घरामध्ये पण तुम्ही, मी पाहिलंय की तुम्ही अगदी एखाद्या, यू आर अ फॅमिली मॅन
यू लव्ह टू बी इन द फॅमिली, आणि जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुम्ही थोडंसं जे असेल ते तुम्ही पण पटकन उठता, घेऊन जाता, किचनमध्ये जाता. मला इनफॅक्ट मला किचन मध्ये बनवायला खूप आवडतं. काय सांगता? मला खूप शौक आहे, खूप गोष्टी बनवतो मी, अरे वा. आणि मला असं बनवून खिलवायला खूप आवडतं. काय तुमची खूप गोष्टी, केक्स बनवतो मी, काय सांगता? मी बिर्याणी बनवतो, थाई फूड मी बनवतो, नूडल्स बनवतो, खूप गोष्टी बनवतो, आपलं महाराष्ट्रीयन फूड पण बनवतो. मला पोळी येत नाही, ते ठीक आहे, फक्त पोळी येत नाही, ते ठीक आहे. आणि आता कोणी गहू खात पण नाही, म्हणजे पोळी बंद पण झाली आहे सध्या. एक्झॅक्टली. बाकी मला सगळं महाराष्ट्रीयन फूड पण द होल वर्ल्ड इज टर्निंग टुवर्ड्स ग्लुटेन फ्री फूड. हा, आणि आय लाईक कुकिंग. अरे किती छान, ऑफनली कुक करतो. हो ना, मस्त, खूपच छान, खूप छान. जेव्हा प्रोजेक्टचा कमर्शियल पार्ट येतो समोर, तेव्हा काय अप्लाय करावं लागतं जास्त तुम्हाला, फिलिंग्स की थिंकिंग? फिलिंग्स. बरं, कसं ते? कमर्शियल पार्ट काय आहे की बेसिकली तुम्ही म्युझिक काय करणार आहात, तुम्हाला म्युझिकमध्ये काय एक्सपोजर मिळणार, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन पैसा. वा. कारण ते तर एक कॉमन पॅरलल पार्ट आहे तुमच्या जीवनाचा. बरं. तर मी म्हणेन की मला म्युझिकमध्ये किती एक्सप्लोअर करायला मिळेल, मला म्युझिकमध्ये किती मजा येईल, अशाच ठिकाणी मी जास्त इंटरेस्टेड असेल. अरे वा, क्या बात आहे, मस्त, खूपच छान. आणि तुमच्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात तबला शिकायला, करिअर घडवण्यासाठी तबल्यामध्ये, तर त्यांना शिकवताना काय जास्त अप्लाय करावं लागतं, थिंकिंग की फिलिंग? आता काय आहे, स्टुडंट प्रत्येक वेगवेगळा असतो. खरंय, प्रत्येक स्टुडंट एक वेगवेगळा असतो. आता माझ्याकडे भावेश म्हणून एक येतो, आज आहे आपल्या स्टुडिओमध्ये इथे. राईट. तर तो चांगला तबला वाजवतो, गेले माझ्या मते 3-4 वर्ष माझ्याकडे शिकतोय. अरे वा. भावेश गवई, कल्याणला राहतो तो, आणि मी फार मुलांना असं शिकवत नाही. बरं. एकतर थोडेसे मध्यंतरी क्लास सुरू केले होते, पण ते माझा पिंड नाही शिकवायचा, तर मी बंद करून टाकले. अच्छा, कोविडमध्ये तुम्ही मला वाटतं थोडेसे सुरू केले? हा, कोविड नंतर. पण ते मी एक 5-6 महिने केले, पण मी बंद करून टाकले, कारण तो माझा काही पिंड नाही. तर मी आता शिकवतो फक्त ज्यांना थोडं तबल्यामध्ये करिअर करायचंय, तबला वादन, तबलाच घेऊन पुढे त्यांना जायचंय, त्यांनाच मी शिकवतो. बरोबर. तर आता मी गेले वर्षभरापासून ज्यांना असं तबल्यात काही करिअर करायचंय, हा भावेश येतो, त्याच्यानंतर अजून एक 5-6 मुलं पुण्यावरनं येतात महिन्याला 1-2दा. अरे वा. तर अशांना शिकवतो, पण प्रत्येक मुलाचा एक वेगळा प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही असं स्टँडर्डाइज नाही करू शकत. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जैसा मरीज वैसी दवा. तर तुम्ही एक स्टँडर्डाइज नाही करू शकत की बाबा हे वाजव. त्याच्यात काही गोष्टी आहेत ज्या कॉमन असतात, तरी सुद्धा काही कॉमन असतात की बाबा हात कसा ठेवायचा, बसायचं कसं, साऊंड कसा आला पाहिजे, ह्या गोष्टी कॉमन आहेत. पण तरी सुद्धा तो जर आधी शिकून आला असेल आणि हातात डिफेक्ट असेल काय, अच्छा, तर ते आधी रेक्टिफाय करून ते रिपेअर करण्यात फार आधी चुकीची सवय जर पडलेली असते, हाताला वळण लागलेलं असतं, तर ते रिपेअर करण्यात, तर प्रत्येकाचा एक वेगवेगळा प्रॉब्लेम असतो. कोणाचा टोन चांगला असतो तर कोणाला फिलिंग्स नसतात, कोणाचा हात चांगला चालतो तर काही कोणाला भाषेचं जाणं, लँग्वेजचं माहिती, असं काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. बरोबर. तर ते आयडेंटिफाय प्रकृती एक्झॅक्टली, आणि त्याचे इन्फ्लुएन्स तो शिकून कसा आलाय त्याच्यावर सगळं असतं. तर प्रत्येक स्टुडंट प्रमाणे, पण माझ्या मते सुरुवातीच्या काळामध्ये त्याला बुद्धीनी, विचारांनीच त्याला शिकवायला पाहिजे, मेथॉडिकली शिकवायला पाहिजे. ओके, मेथॉडिकल म्हणजे बाबा पोस्चर कशी पाहिजे आधी तबल्यावर, तबला कसा ठेवायचा, तबला हात कसा ठेवायचा, आणि हात ठेवून त्याची मुवमेंट कशी करायची, आणि मग साऊंड कसा आला पाहिजे. राईट. त्याचा पण एक स्टान्स आहे, म्हणजे त्या तबला वाजवायला बसण्याचा. ह्याच्यात मला एक आपला थोडासा विषयाच्या बाहेरचा विषय, पण मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि तबला स्टुडंट पर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. सांगा ना प्लीज. मला असं वाटतं की तबल्यात सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं की जो नवीन जे तबला शिकणारे आहेत
एस्पेशली तबला स्टुडंट्स. हो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तबल्याची जी हाताची जी मुवमेंट आहे ती 100% करेक्ट पाहिजे. ओके ती 100% करेक्ट असताना साऊंड जर चुकीचा असेल तरी चालतो, बरं चालेल एक वेळ. अच्छा पण फॉल्स मुवमेंट करून जर तुम्ही साऊंड आणण्याचा प्रयत्न केला तर सगळा मेन बेसिक पायाच गडबड झाली, तिथेच कॉम्प्रोमाइज केली. ओके तर बहुतांशी जे स्टुडंट्स आहेत दे स्टार्ट चेसिंग साऊंड, दे डोंट चेस द मुवमेंट, राईट मुवमेंट. अच्छा कारण मुवमेंट जर करेक्ट नसेल आणि ती करेक्ट मुवमेंट नसेल तर साऊंड करेक्ट येणार नाही. बरोबर आणि जर तुम्ही आधीच साऊंड आणायला गेलात तर मग सगळं गडबड होते, कारण मग तुम्ही सुपरफिशियल येते. राईट मुवमेंट असताना बेस तुमचा चुकीच्या ह्याच्यावरती एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यात थोडा पेशन्सचा काम आहे की तुम्हाला त्याच मुवमेंटमध्ये तो टोन येणं जरुरी आहे, साऊंड येणं जरुरी आहे. मग तो एकदा यायला लागला की मग तुमचा बेसिक बरोबर झाला हाताचा पाय. वा तर ह्या काही गोष्टी तबल्यातल्या स्टुडंटसाठी मी स्पेशली मला वाटलं की सांग. क्या बात आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि साधारण किती 6 महिने 1 वर्ष थोडासा हात बेसिक एज्युकेशन होऊन किती तर काळ डिपेंड्स त्याचं कसं प्रत्येक स्टुडंटवर आहे. ग्रास्पिंग प्रत्येक मुलावर व्हेरी करतं. काही मुलांना 6 वर्ष शिकून येत नाही आणि काही मुलांना 6 महिन्यातच खूप यायला लागतं. बरं आणि ती दोघे एकत्र येतात मुलं, असंही होतं. अच्छा तर प्रत्येकाच्या एक इनबॉर्न टॅलेंटवर आणि त्याचा तो कसा ग्रास्प करतो आणि प्लस तो त्याच्यावर कसा विचार करतो स्वतः आणि त्याचं मनन चिंतन, आणि तो घरी जाऊन पण काय वाजवतोय नाही वाजवतोय, त्याच्या टच मध्ये आहे इन्स्ट्रुमेंटच्या का नाही. तर मुलं फक्त क्लास टू क्लास येतात, आय नो. तर मग त्याच्यात त्यांना प्रोग्रेस मिळत नाही, कारण ते येतात 1 तास शिकतात, 1.5 तास शिकतात, जातात, परत दुसऱ्या आठवड्याला येतात, बरोबर होते तिथेच असतात. तर त्यामुळे तो प्रोग्रेस पण मिळत नाही, असंही होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. वा मस्त. नवीन तुकडा बसवताना काय जास्त मदतीला येतो तुमच्या? एखादा नवीन फिलिंग्स. अच्छा ते कसं? नवीन म्हणजे जसं म्हटलं कलाप्रधान कुठलीही गोष्ट आहे हां त्याचा उगम मनामध्ये असतो ना. तर त्याच्या फिलिंग्स, कारण तुम्हाला नवीन जर काही करायचंय तर नवीनसाठी तुम्हाला मनाचाच आधार घ्यायला लागतो, कारण मनाला बुद्धीपेक्षा शक्ती मोठी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मनाची शक्ती ही सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन काही घडवायचं असेल तर मनाचा आधार घ्यायला लागेल. खरंय. म्हणजे मी असून केलेलं नाही, पण मला असं वाटतं की असं व्हायला पाहिजे, असं असेल. हो म्हणजे आता जे मी शिकलेली आहे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्समध्ये माझी PhD आहे आणि भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, तर असं म्हटलं जातं आणि आहे की एक भावनिक मेंदू आपल्या मेंदूमध्ये असतो. म्हणजेच कुठे ना कुठेतरी हृदयाचा पार्ट हा आपल्या मेंदूमध्ये पण असतोच. त्याच्यामुळे आपण जेही काही डिसिजन्स घेतो ते हृदयाच्या माध्यमातूनही घेतो आणि थिंकिंगच्या माध्यमातूनही घेतो. आणि त्याच्यामुळे ही सगळी गंमत आहे थिंकिंग आणि फिलिंगची. आणि हे म्हणजे हा एक युनिव्हर्सल क्वेश्चन आहे सगळ्यांच्या समोरचा. जसं आता तुम्ही म्हणताय आधी थिंकिंगनी आपण सुरुवात करतो की फिलिंगनी सुरुवात करतो. जसं हे तुम्ही हा प्रश्न एखाद्या न्यायाधीशाला विचारला तर त्याच्याकडे एवढंच उत्तर असेल की मी लॉजिकनीच निकाललाय, मला बुद्धीच लावायला लागेल आणि मला प्रूफ पण नाही त्यालाच लावायला लागेल, मी मनात नाही. हो म्हणजे असं काही बाबतीत होऊ शकतं, पण देर आर ॲडव्होकेट्स की ते एक सोशल अँगल असतो त्यांच्या ह्याला, किंवा सोशल अंतरप्रेनर असतात, किंवा आता मला असे काही ॲडव्होकेट माहिती आहेत की जे गावाकडनं येणाऱ्या लोकांच्या त्यांच्या ज्या काही समस्या असतात आणि त्यांना जर मुंबईमध्ये येऊन काही त्यांना हवं असेल हायकोर्टामध्ये वगैरे तर ते त्यांच्यासाठी खूप छान त्यांना मदत करत असतात. आणि असे खूप आहेत ॲडव्होकेट की जे त्यांच्या हृदयाच्या ह्याच्या म्हणजे लॉजिक तिथे नंतर येतं, आधी नाही हा माणूस आहे, ह्याच्याकडे पैसा नाही आणि ह्याला गरज आहे, अशा ठिकाणी ते खूप मदत करताना दिसतं. अगदी आहे. अशा ठिकाणी हृदय मदतीला येतं, जिथे मानवता येते, जिथे हेल्प करायचे आहे त्याला, येस, तिथे तर ह्युमन टच तिथे असतो. वा क्या बात आहे, खूप छान. तर इथे हा सेगमेंट आपला संपतोय, पण मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की तुम्ही
विविध ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत तुमचे सोलो परफॉर्मन्सेस देण्यासाठी जाता किंवा साथ संगतीला देखील तुम्ही आत्तापर्यंत गेले आहात. तर अशा कोणत्या असं खूप रसिक दाद देतात आणि रसिक येतात तिथे तुमचं सगळं परफॉर्मन्स बघायला. तर आम्हाला अशा 1-2 आठवणी सांगा ना, की असे रसिकांची आठवण तुमच्या मनामध्ये कायमची असलेली. अशी रसिकांची एकदम प्रिसाईज सांगता येईल अशी नाही, पण मला 2 गोष्टी ह्याच्यातल्या अगदी तुम्हाला म्हणजे अशी माझ्याकडे स्पेशल काही आठवण नाही आहे तुम्ही जसं विचारताय तसं. पण तरी मला असं वाटतं की कलाकाराला कुठे मजा येतो प्रेझेंटेशन द्यायला. तर जे जाणकार रसिक असतात, जे ज्यांना थोडंसं न्युआन्सेस म्युझिकमधले आणि बारीक गोष्टी ज्या समजतात आणि त्या करेक्ट जागी जेव्हा कलाकाराला दाद मिळते, करेक्ट पॉइंटला वा वा क्या बात आहे जिथे रहो असं जेव्हा येतं, तेव्हा त्या कलाकाराला प्रोत्साहन मिळतं आणि तिथे कला त्या कलाकाराची खुलते त्या पॉइंटला. अरे वा. की त्याला असं वाटतं की हां बाबा म्हणजे आय कॅन एक्सप्लोर इन, हे मी जरा एक्सप्लोर करू शकतो कारण हे ॲप्रिशिएट होते. नाही तर कधी कधी काय होतं की हल्ली कलाकार बसतो आणि ऑडियन्स ह्याच्यामध्ये अंतर एवढं आहे की ती दाद कलाकारापर्यंत पोचतच नाही, एवढा लांब बसलेला असतो. तर ती हिंदुस्थानी क्लासिकल आपलं भारतीय शास्त्रीय संगीत जे अभिजात संगीत आहे ह्याच्यात जी ऑडियन्समधनं जी देवाणघेवाण होण्याचं जे डिस्टन्स आहे ते एवढं आहे की ती दाद ऐकायला आली कलाकाराला तर त्याला इन्स्पिरेशन मिळतं. तर म्हणून भारतीय बैठक वाले जे कॉन्सर्ट असतात जिथे ऑडियन्स खूप जवळ बसलं तिथे कलाकाराला सगळ्यात गाणं बजावणं करायला हवं. मजा येते. कुठल्याही कलाकाराला तुम्ही विचारा तर तो हे नक्की म्हणेल की मला भारतीय बैठकमध्ये ऑडियन्स जेव्हा जवळ बसलेला असतो आणि त्यांच्या डोळ्यात डोळे बघून तो गाऊ वाजवू शकतो आणि त्यांचा प्रतिसाद जेव्हा त्याला समजतो, कारण अंधार असेल ऑडिटोरियम मध्ये तर त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसतो कारण ही देवाणघेवाण आहे. ट्रू सोलो परफॉर्मन्स. जस्ट लाईक अ स्टुडिओ. कारण तिथे कसं आहे की तुम्ही काहीतरी क्रिएट करताय, त्या स्पॉटला काहीतरी तुम्ही क्रिएट करताय. असं नाही की तुम्ही घरनं विचार करून आलाय, तर त्या स्पॉटला तुम्ही काहीतरी एक रिस्क घेताय आणि त्या दिवशी त्या ऑडियन्ससाठी काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तर त्या प्रयत्नातला एक तुम्हाला सपोर्ट हा ऑडियन्सकडनं मिळाला जर करेक्ट पॉइंटला तर त्या कलाकाराला ते प्रोत्साहन मिळतं. म्हणून मला आणि माझ्यासारख्या खूप कलाकारांनाही म्हणजे मी त्यांच्याही अशा खूप इंटरव्ह्यूजमधनं ऐकले की त्यांनाही खूप भारतीय बैठकीचे करतात, अशा भारतीय बैठकीसारख्या ठिकाणी जास्त मजा ते त्याच्यात जास्त मजा येतो. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, मस्तच. आणि नवोदित कलाकारांना तुम्ही आता बऱ्याचशा जणांना त्यांचं करिअर करायचं असणार आहे म्हणजे तबल्यामध्ये असे बरेचसे कलाकार आहेत. तशा नवोदित कलाकारांना तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी मला हव्या आहेत. एक तर त्यांच्या आरोग्यासाठी, तब्येतीसाठी तुम्ही काय सांगाल? मी जे बघते की तुम्ही आणि सायली दोघे जण जसे आम्ही पहिले तुम्हाला पाहत होतो तसेच तुम्ही दिसताय, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल पण सांगा आणि अदरवाईज म्हणजे तबल्याच्या दृष्टिकोनातनं पण तुम्ही त्यांना काय सांगाल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही मी, कारण मी फार आता थोडा हेल्थ कॉन्शियस आहे मी. तर आय डोंट कन्सिडर माय सेल्फ की मी हेल्दी वगैरे खूप लाईफस्टाईल जगतो किंवा. पण आता तुम्ही काही बरेचसे चेंजेस केलेत ना? मी डाएटमध्ये काही चेंज केले, प्रवासात करायला लागतात आणि आता खूप प्रवास होतो त्यामुळे वन्स यू क्रॉस 40 थोडंसं एक अवेअरनेस यायला पाहिजे. आणि तर दुसरं तुम्ही आणि तबल्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना काय सांगाल नवोदित कलाकार त्यांच्या करिअरसाठी? एक म्हणजे कसं आहे की जे सगळे नवोदित कलाकार आहेत ते शिकतायत, कोणाकडे तरी शिकतायत. आपल्या गुरुवर आधी श्रद्धा पाहिजे, ज्याला तुम्ही गुरु मानता ना त्याच्यावर पूर्णपणे विश्वास पाहिजे. आणि तुमचे आयडियल कोणी असू शकतात, तुमचे अजून 5-10 आयडियल असू शकतात, पण गुरुवर तुमची श्रद्धा पाहिजे की बाबा हा सांगतोय माझ्या कामाचं आहे आणि माझं ह्याच्यात ठीक होणार आहे. हे जर नसेल तर तुम्ही काय जे शिकाल ते काही कामाला येणार. कारण म्युझिक इतकं स्थूल नाही आहे
की तुम्ही फक्त बुद्धीने ग्रास्प करून ते घेऊन तुम्ही तुमचं काम पुढे जाईल असं नाही. तसं नाहीये, तसं म्युझिक तसं विकसित पावत नाही. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही जेव्हा गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा शिकता हां, एखादा स्टुडंट, तेव्हा तुम्हाला एक ट्रस्ट पाहिजे गुरुवर, ट्रस्ट पाहिजे गुरुवरती. की नाही हे मला चांगल्यासाठी सांगतोय, रागवला आणि तरी ते चांगलं वाटलं पाहिजे की अरे रागवला म्हणजे ही वॉन्ट्स मी टू बी बेटर, हां, तर ते चांगलं वाटलं पाहिजे स्टुडंटला. तर ह्या आजच्या काळातल्या थोड्याशा गोष्टी आहेत ज्या यंग जनरेशननी खूप जरुरी अप्लाय करणं आणि त्यांनी तशा दृष्टिकोन बनवणं स्वतःचा. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं आजच्या तारखेला तुम्हाला सोशल मीडिया एवढा वाढला आहे हो, की सोशल मीडियामध्ये तुम्ही एका वेगळ्या विश्वात जगता हो, आणि तुमची एक पोस्ट तुम्ही काहीतरी वाजवून टाकलेली, एक 5,000 लोकांनी 1,000 लोकांनी लाईक केली, कॉमेंट केली, तर तुमच्या मनामध्ये तुमचं एक विश्व तयार व्हायला लागतं. हां, आणि हा माइंड गेम आहे. खरं आहे. आणि तुम्हाला रिअल लाईफमध्ये तुम्ही इव्हॅल्युएट करतच नाही आहात स्वतःला. तुम्ही स्वतःला त्या सोशल मीडियामध्येच इव्हॅल्युएट करायला लागता. क्या बात आहे. तुम्हाला लोक काय म्हणतायत, बोलावतायत का, आणि तुम्हाला तिथे काय 4 लोक ॲप्रिशिएट करतायत, हे इव्हॅल्युएशनच निघून जातं सोशल मीडियामुळे. बरोबर तर सोशल मीडिया करायला हरकत नाही, पण त्याच्यातनं आपल्यावर त्याचा दुष्परिणाम होता का, त्याला जपलं पाहिजे यंग जनरेशन. की तुम्ही इव्हॅल्युएशन तुमच्या फक्त लाईक्सनी आणि कमेंटनी जर होत असेल, तुमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक काही तुमची प्रतिमा एक उभी राहत असेल, तर ती कदाचित घातक होऊ शकते पुढे जाऊन. कारण 19, 20, 21 त्यांना समजत नाही. ते थोडंसं वाचतात आणि वाजवतात आणि ते करतात, ते ठीक आहे. पण नाही असं म्हणत नाही मी, पण सायकॉलॉजी त्यांची अशी घडते की त्यांना असं वाटतं की आता शिकण्याची गरज नाही. दे आर ॲक्सेसेबल टू 1,000 lakhs व्ह्यूज. तर त्यांना असं वाटतं की हां अभी मेरा हो गया. तर इथेही जपलं पाहिजे, कारण संगीत खूप मोठं आहे. हे खरं जाणीवेशी संबंधित आहे की वाटलं पाहिजे. आणि त्या अशा ह्या डिस्ट्रॅक्शन्स ज्या आहेत त्या जाणीवा कमी करतं. तुम्ही म्हणता ते खरं आहे. म्हणजे मला सुद्धा माझ्याकडे जेव्हा माझे भावनिक बुद्धिमत्तेच्या कन्सल्टन्सीसाठी जे क्लायंट्स येतात ना, तर बरेचदा तरुण मुलांना मला हे सांगावं लागतं की तुमचा फोन तुम्ही ड्रॉवरमध्ये पॅक करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जे काय प्लॅनिंग तुम्ही केलं आहे ते अभ्यासाचं त्याच्यासाठी बसा, किंवा जे तुम्हाला पॅशन तुम्हाला पूर्ण करायचं ते पूर्ण करा, असं मला सांगावं लागतं त्यांना. हे खरं आहे. ते रेजिस्ट करता येत नाही त्यांना. खरं आहे. पण मलाही, म्हणजे मी सुद्धा माझं काम करायचं असेल तर आधी ड्रॉवरमध्ये पॅक करते आणि मग बसते. मला आता खरंच मी फॉर्च्युनेट समजतो की माझ्या लहानपणी मोबाईल नव्हते. किती एका अर्थी नंतर आले. ती ॲडिक्शन एक आहे आजकाल सगळ्यांना. पण त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की जे यंग संगीतात आहेत, जे स्टुडंट आहेत, ज्यांना करिअर करायचंय तबल्यामध्ये, ज्यांना करिअर करायचं आहे, ज्यांचं वाचतं, ज्यांचा चांगला गळा चालतो, किंवा आणि जे चांगले आहेत आणि जे पुढे येणारे आहेत चांगले, तरी त्यांच्या एक मानसिकता, त्यांची एक पॅरलल सायकोलॉजी सोशल मीडियावर, त्यांचे जे लाईक्स, त्यांचे कॉमेंट्स, काही 1000 लाईक्स आले, काही 500-800 कॉमेंट्स आले, तर त्यांची एक सायकोलॉजी तिथे एक वेगळी तयार होते, जी रिअल लाईफमध्ये अप्लाय होऊ शकत नाही. आणि रिअल लाईफमधली जी रियालिटी आहे आणि हा सोशल मीडियावरचा जो एक त्यांच्या मनामध्ये असलेली त्याची जी प्रतिमा आहे त्यांच्याबद्दलची, ह्याच्यात तफावत असू शकते. आणि ही तफावत संगीत खूप मोठं आहे. खरं. ह्या भावनेला जरा दूर करणारी, की आपण हे संगीत करतच राहायचं आहे आणि त्याच्यात खूप गोष्ट खूप डीप आहे आणि खूप विशाल आहे, ही ती भावना थोडं कमी करण्याकडे नेऊ शकते. तर तेवढं माझ्या मते जपायला पाहिजे. खरं. आणि मी तर मला लहानपणापासून खूप म्युझिक ऐकायचा शौक. तर म्युझिक ऐकणं, श्रवण हे खूप महत्त्वाचं आहे म्युझिकमध्ये, की जिथे स्टुडंट्सना काही परिश्रम न घेता खूपशा गोष्टी नुसत्या श्रवणानेच समजून जातात. त्याला परिश्रम खरे काहीच नाही.
नुसतं तिथे बसून राहायचंय, जागा राहायचंय, फक्त झोपायचं. पण म्हणजे तुम्हाला काही न परिश्रम करताना कानसेन पण श्रवणाने होणं खूप इम्पॉर्टंट आहे. किती शिकायला मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते, हो अप्रोप्रिएट म्हणजे केव्हा काय वाजवलं, हा केव्हा काय नाही वाजवलं, किती वाजवलं, बरोबर आहे. हा, मग कोणाबरोबर काय वाजवलं, मग कुठल्या कलाकार होता, मग तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, त्याला काय सहवादन, काय त्यांचं वादन होतं. खरंय. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक स्टडी करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी एक डाटा पाहिजे, हो तर तो श्रवणानेच मिळतो. बरोबर आहे. तर तेही खूप यंग जनरेशननी करण्यासारखे जे खूप लॅकिंग मला वाटतं आहे. ह्या जनरेशन मध्ये काही आहेत निवडक मुलं जी ऐकतायत, पण हा मोठ्या प्रमाणावर श्रवण आणि आता इतकं चांगलं अवेलेबल आहे. म्युझिक तर एका क्लिकवर अवेलेबल आहे. माझ्या लहानपणी मला आठवतं, मी ट्रेननी रिधम हाऊसला जायचो चर्चगेटला, हो आणि सीडीज आता ते नाहीये. घेऊन यायचो काला घोडाला. असं मला अजूनही आठवतं की मी तिकडे जायचो, आय यूज्ड टू लिसन. तिथे त्यांनी ते पॉट्स ठेवले होते आणि तो एक वेगळा टाइम होता. पण मला असं वाटतं की आजच्या तारखेला एवढं अवेलेबल आहे, जेवढं माझ्या लहानपणी म्युझिक मला ऐकायला नाही मिळालं तेवढं मला आता म्हणजे जुनं हो, कारण त्याचं डॉक्युमेंटेशन सगळं डिजिटलाइज झालंय. खूप गोष्टी आता ऐकायला मिळतात जुन्या. खरंय. आणि मला असं वाटतं तरुण मुलांना सुद्धा ना जुनं ऐकायला आवडतं. म्हणजे मी हे पाहिलंय, म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना जुनी गाणी, जुनं संगीत आवडतं. आणि त्यांच्या जनरेशनला पण मी पाहतेय की नवीन आवडतंच, पण जितकं नवीन आवडतं तितकंच ते थोडंसं जुनं पण ऐकतात, असं मी बघतेय. चांगलं आहे. पण तुमचा हा जो प्रयोग आहे, म्हणजे मी जाता जाता ह्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल की इंडो वेस्टर्न फ्युजन हे जे तुम्ही बरेच प्रोग्राम मला असं वाटतं तुम्ही आतापर्यंत केलेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. इंडो वेस्टर्न फ्युजन म्हणजे त्याच्यात मी खूप फॉर्च्युनेट समजतो की भारतातले सगळ्यात महान पियानो वादक लुई बँक्स, त्यांच्याबरोबर मी आय थिंक 2001 पासून मी वाजवतोय. बरं. तर त्यांनी मला निलाद्रीजींनी इंट्रोड्यूस केलं त्यांच्याकडे. अच्छा. तर निलाद्रीजी मला त्यांच्याकडे एकदा घेऊन गेले की चलो लुईजी के यहाँ चलते हैं, ओके, असं मला म्हणाले. तर मी ऐकून नाव होतो लुईजींचं, तर मी बघितलंही होतं व्हिडिओज वगैरे मध्ये, पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतं. तर ते ही इंट्रोड्यूस मी देअर थिंक 2000 का 2001. सिन्स देन आय स्टार्टेड प्लेइंग विथ हिम. तेव्हापासूनच मी त्यांच्याबरोबर वाजवतोय. तर त्यांच्याबरोबर वाजवून त्यांच्याबरोबर कितीतरी वेळा आम्ही रिहर्स करायचो. त्यांची गाणी सगळी वेगळी, थोडी कंटेम्पररी म्युझिक, जॅझ, फ्युजन, त्याच्यात वेगवेगळे एलिमेंट्स वेस्टर्न मधले पण इनकॉर्पोरेट व्हायचे. राईट. तर ते करत असताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याबरोबर वाजवतात. की ड्रम बरोबर बेसिकली फ्युजन म्हटलं ड्रम असणार, तबला, ड्रम, कीबोर्ड, बेस, ते स्वतः कीबोर्डवर बेस प्लेअर, आणि अजून काही सॅक्सोफोन किंवा फ्लूट किंवा अजून काही इंडियन इन्स्ट्रुमेंट. मग ह्या म्युझिक बरोबर तुमचे पारंपरिक ठेके पण नाही काम करत. की तुम्ही आता भले 4 मात्रा 8 मात्रा चालल्या आहेत, पण तुम्ही 3 ताल ठेका तिथे अपेक्षित नाहीये किंवा तो जाणारी नाही, वाजणारी आवडणारी नाही कोणा. तर तेव्हा तुम्हाला कंटेम्पररी विचार घेऊन त्या ड्रमला साजेसं की त्या म्युझिकच्या अनुषंगाने काय ग्रूव्ह पॅटर्न काय केले असता चांगलं वाटेल, हे तुम्हाला उद्युक्त करतं सगळं विचार करायला. तर अशा जेव्हा तुम्ही परिस्थितीत जाता तेव्हा तुम्हाला अशा खूपशा गोष्टी तुम्हाला करायला लागतात, आणि त्याच्यातनं तुम्हाला खूप शिकायला मिळतं की अरे नाही, आता हे इथे सूट नाही होत, इथे ही भाषा अशी सूटच होणार नाही. की तुम्ही पारंपरिक भाषा जर तिथे वाजवली तर शक्यच नाही, तर ती इट विल नॉट मेक सेन्स. बरोबर. कारण ती त्यालाही एक काहीतरी पार्श्वभूमी आहे, ती का वाजवायची, त्याच्या अगोदर काय झालंय, नंतर काय होणार, त्याचा काहीतरी एक विस्तार आहे. तर ज्या म्युझिक बरोबर वाजवता ते तुम्ही फार रॅशनल लेवलला त्याचं थिंकिंग होऊन ऐकलं पाहिजे. बरं. की मग नाही, माझंच खरं असं चालत नाही, मग तिथे काय चांगलं आहे, आता हे वाजवलं तरी चांगलं वाटलं का, तर देन यू हॅव टू चेंज युअरसेल्फ.
तुमचा मग ते तुम्हाला स्वतः modification मॉडिफाय करत राहायला करायला लागतं. आणि फॉर्च्युनेटली असं आहे की मी पण लहानपणापासून मी पण खूप वेस्टर्न म्युझिक ऐकतोय. बरोबर. वेस्टर्न म्हणजे नॉट पॉप. हां आपल्याकडे खूप लोकांना असं वाटतं वेस्टर्न म्हणजे फक्त मायकल जॅक्सन किंवा सदृश असे सगळे स्टार्स, म्हणजे ते नाही ऐकले तसं नाही. पण मी वेस्टर्न मध्ये खूप इन्स्ट्रुमेंटल म्युझिक खूप आहे. ओके. जॅझ फ्युजन जॅझ, जसं की खूप बँड्स, डेव्ह वेकल, डेनिस चेंबर, विनी कॅलेव्टा, हे सगळे ड्रमर्सची नावं घेतोय मी. बडी रिच, थॉमस लँग, आणि हे सगळे मोठे मोठे ड्रमर्स आहेत तिथे. बरोबर. तर त्याच्यानंतर पॅट मेथिनी जो मोठा गिटार प्लेअर आहे, जॉन मॅकलॉफ्लिन, राईट. पाको दी लुशिया, क्या या बात सगळ्यांचे खूप मी अल्बम्स ऐकत होतो लहानपणापासून. तर एक म्युझिकल डायनॅमिक्स तयार झाला होता. अच्छा. की अरे की कुठे याच्यात काय जाईल किंवा काय नाही जाईल, म्हणजे अशाच्या किंवा जर याच्यात तबला तबला आपल्याला जाईलच की वाजवायला नाही मिळाला जाईल. तर असं अशा टाईपचं. हा, किंवा याचा तबला जाईलच की नाही. जाईलच की नाही जाईल. कधी कधी न वाजवणं हेच वाजवणं असतं म्युझिक मध्ये. कारण म्हणजे तुम्ही फाइंड आउट केला की हा स्पॉट तबल्याचा नाही, दॅट इट सेल्फ म्युझिक. वा. की तुम्हाला कधी कधी वाटतं की नो, हा स्पॉट प्युअरली असाच आला पाहिजे जसा आहे, इथे तुमचं खरं योगदान देणं जरुरी नाहीये. तर हे सगळी दृष्टी तुम्हाला ऐकूनच मिळते. बरोबर आहे, बरोबर आहे. ऐकून ऐकून तुम्हाला ते तुम्ही इव्हॉल्व्ह होत जाता त्याच्यात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप अनुभव आणि खूप एक्सपिरियन्स पाहिजे ह्या गोष्टीसाठी ना. कॉन्स्टंट प्रॅक्टिस आणि खूप अनुभव, की कोणीतरी तुमच्या समोर दुसऱ्या वाद्य वाजवतंय आणि वेगळ्या वेस्टर्न क्लासिकलमधलं काहीतरी वाजवतोय, आणि मग ते नंतर तुम्हाला स्टेजवर म्हणतात हां, आणि मग तुम्ही सुरू करता. तर ते परत तिथे कसं मॅच होणार आणि काय आपण तिथे समोर पेश करायचं, हे सगळं असं तिथे आणणं आणि हे करणं खूपच खरं. त्या सगळ्या बाजाशी साधर्म्य साधणारं पाहिजे ना. म्हणजे तुमचं थोडंसं आता ड्रम वाजतोय, बेस गिटार आहे, आणि त्याच्याशी तुमचं काही त्याच धर्तीवर येणं कंटेम्पररी काय तबल्यात. तर म्हणून जसं मी आधी म्हटलं की तबल्यामध्ये जे काम झालं जस्ट बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन. हे इंटरॅक्शन एवढ्या लोकांची होती, तबला प्लेअरची, डान्सर्सची होते, ख्याल गायकाची होते, गझल गायकाची होते. बरोबर आहे. तसंच मग फ्युजन सगळ्या लोकांची असल्यामुळे तबला वाद्यात तसं काम घडत गेलं. मस्त. खरंच. आणि त्यांच्यासोबत असे किती झाले असतील आतापर्यंत प्रयोग? लुईजीन बरोबर माझ्या मते 100-150 प्रोग्रामच्या पेक्षाही जास्त झाले असते. क्या बात आहे. आणि भारताबाहेर फर्स्ट कॉन्सर्टच आम्ही पहिला नेपाळला वाजवला. अच्छा. लुईजीन बरोबरचा फर्स्ट कॉन्सर्ट होता तो नेपाळ. अरे वा. तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर खूप वाजवलं. माझ्या मते खूपच जास्त प्रोग्राम. आणि तुमचा पण एक फ्युजन बँड आहे ना इकडे, की नाही? माझा फ्युजन बँड असा नाहीये. मी तालवाद कचेरी, तालवाद्य म्हणजे रिदम एन्साम्बल ते करतो. अच्छा. त्या बँड म्हणजे त्या ग्रुपमध्ये अर्थात त्याला बँड आपण म्हणत नाही, तालवाद्य कचेरी रिदम एन्साम्बल. तबला असतो, पखावज असतो, मृदंगम. अच्छा, म्हणजे सगळे तालवाद्य. ओके. इट डिपेंड्स. देन तुम्ही जनरली इवन नंबर 4 त्यांच्यासोबत, सगळ्यांच्या सोबत. अरे वा. मस्त. आणि नवीन काय आता उपक्रम? नवीन आता मी जस्ट आय हॅव स्टार्टेड टीचिंग थोडंसं ग्रुपमध्ये. मी आता सुरू केलंय. अच्छा. रेग्युलरली इथे मुंबईत पण, आणि मी महिन्यातनं एकदा पुण्यालाही जातो. बरं. अरे वा. आणि तिथे पुण्यात आपलं माझ्या वडिलांच्या आश्रमात महिन्यातनं 2 दिवस मी तिथे शिकवायला सुरुवात केली. अरे वा. क्या बात. ग्रुपमध्ये असतात, मग 40-50 मुलं असतात तिथे. तर त्यांना आता मी नवीन हे ह्या वर्षात सुरू केलं आहे. वा. क्या बात आहे. सत्यजितजी, तुम्ही आलात माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. इतकं छान वाटतंय, आणि इतक्या विविध विषयांवरती तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. बालपणापासून तर तुमचा पहिल्या प्रयोगापासून तर कोणाकोणाशी तुमचे कोलॅबोरेशन्स आहेत, आणि
कसं गणित आणि ह्याचा कसा संबंध आहे, किंवा नवोदित कलाकारांनी तबलाचं करिअर करणाऱ्यांनी काय काय करायला हवं, इथपर्यंत खूप छान आम्हाला माहिती दिली. तुमचेही धन्यवाद, तुम्ही मला बोलतं केलं. खरं मला बोलायची सवय नाही आहे, वाजवायची जास्त आहे पण बोलायची जास्त नाही. पण तुम्ही तबल्यातूनच बोलता थोडक्यात सांगायचं तर. आणि सत्यजितजी, खूप इतकं छान वाटतंय तुम्ही ह्या आमच्या टॉक शोमध्ये आलात. जाता जाता आम्हाला काहीतरी ऐकवा तुमच्या आवडीचं. आवर गिफ्टिंग पार्टनर्स अँड स्पॉन्सर्स. सत्यजितजी, ही पुस्तकं आहेत मी लिहिलेली. वानवळ्याच्या गप्पा हे मराठी पुस्तक आहे. वानवळा दिला जातो आणि घेतला जातो. तर माझ्या गावी असं नेहमीच व्हायचं, तर असा आठवणींचा वानवळा घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. तर ते तुमच्यासाठी मी देते. आणि द माइंडफुल हार्ट हे पुस्तक आहे, हे पण मला लिहिण्याची संधी मिळाली. आणि हे 6 सेकंड्स इंटरनॅशनल म्हणून NGO आहे, त्यांचं मेन ऑफिस कॅलिफोर्नियाला आहे. त्यांचं स्कूल आहे सायनॅप्स. तर त्यांनी मला माझ्या PhD साठी पण खूप मदत केली. तर हे पुस्तक मला लिहिण्याची संधी मिळाली, द माइंडफुल हार्ट. तर माइंडफुलनेसवरती माझा पहिला रिसर्च होता. तर माइंडफुलनेस आणि इमोशनल इंटेलिजन्स, तर त्याच्यावरती बेस्ड असं हे पुस्तक आहे. ते तुम्हाला आवडेल वाचायला. नक्की. आणि मला अभिप्राय पण द्याल. हो हो नक्की. आपले हे स्पॉन्सर आहेत पॉवर ॲम. तर त्यांनी हा छान असा गणपती तुमच्यासाठी म्हणून पाठवला आहे. त्यांचं युनिट आहे चाकणला, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ते डिफेन्स स्टार्टअप आहे, पण आता ते त्यांनी सुरुवातीला खूप छान असे गणपती बनवले आहेत, कटिंग बेंडिंग, आणि ते आपल्यासाठी गेस्टसाठी माइंडफुल हार्ट टॉक शोच्या गेस्ट्स करता त्यांनी पाठवलेलं आहे तुमच्यासाठी. हे अजून एक आपले गिफ्टिंग पार्टनर आणि स्पॉन्सर आहेत रेअर केमिस्ट्री. रेअर केमिस्ट्री हे टॉक्झिन फ्री अँड डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड स्किन प्रॉडक्ट्स आहेत. तर हे तुमच्यासाठी आम्ही देत आहोत. धन्यवाद. थँक्यू. हे देऊ शकता माझ्याकडे, मी इथे ठेवते हळूच. तर हे आहेत रेअर केमिस्ट्री म्हणून. तर ते खूप छान प्रॉडक्ट्स आहेत, मी स्वतः ते यूज करते. अच्छा. आणि ते नक्कीच वापरू शकता तुम्ही, रिअली व्हेरी नाईस. आणि हे अजून आपले एक गिफ्टिंग पार्टनर आहेत कोकणी गोडवा, अलिबाग रायगड. तर त्यांनी त्यांचे काही छान प्रॉडक्ट्स त्यांच्या ह्या छान अशा कार्टनमध्ये पॅक करून तुमच्यासाठी दिलं आहे. थँक्यू सो मच. आणि मित्रमैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे अटायर पार्टनर आपले जे आहेत त्या आहेत कर्ट वर्क कल्याण. तर त्यांनी हा डिझाईन केला आहे माझ्यासाठी. आणि आपले रेडिओ पार्टनर आहेत विश्वास रेडिओ नाशिक. आणि आपल्या सगळ्या जे काही एपिसोड्स आहेत ते ऑडिओज त्यांच्या रेडिओद्वारे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपले अजून एक पार्टनर आहेत रेडिओ पार्टनर प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. तर ते ग्लोबल TV पार्टनर आहेत आपले. आणि जवळजवळ 150 ते 200 अशा विविध देशांमध्ये त्यांचा हा प्रोग्राम पाहिला जातो. आणि 2nd सीझनपासून ते आपल्यासोबत आहेत. आणि आपले सगळे एपिसोड्स फुल एपिसोड्स त्यांच्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजनवर पण आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि प्रोग्राम प्रोड्यूस्ड बाय माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी, हेल्दी माइंड हेल्दी हार्ट. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा घेऊन येऊ असाच दुसरा एपिसोड घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माइंडफुल राहा आणि मजेत राहा. थँक्यू सो मच. माझी रिक्वेस्ट आहे की माइंडफुल हार्ट टॉक शो हा तुम्ही आवर्जून बघा. आजपर्यंत खूप लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यूज केलेले आहेत. आणि
ह्याच्यातनं प्रबोधन, इंटरॅक्शन, नॉलेज, इन्फॉर्मेशन, खूप गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा जो अंतरंग आहे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्या कलेमधलं काय त्याचं योगदान आहे, किंवा त्याच्या प्रत्येकाच्या प्रांतातलं त्याचं काय योगदान आहे, हे पोचवण्याचा त्यांनी खूपच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पण त्यांना प्रतिसाद देऊन माइंडफुल हार्ट टॉक शोचा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.